नमस्कार मित्रांनो, उत्तर प्रदेश विधानसभेत एक दिवस मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भाषण करत होते. संपूर्ण सभागृह शांत होतं. विरोधकांसह सत्ताधारी आमदार देखील त्यांचं भाषण लक्षपूर्वक ऐकत होते. तेवढ्यात योगी आदित्यनाथ यांनी एक वाक्य उच्चारलं, ज्यांची संपूर्ण देशभर चर्चा झाली. अतीक अहमद को जमीन में गाड़ देंगे. कि जिस अतीक अहमद के खिलाफ पीड़ित परिवारों ने मुकदमा दर्ज कराया, उसके परिवार के खिलाफ, वह समाजवादी पार्टी के द्वारा पोषित माफिया है और उसकी कमर को तोड़ने का काम हमारी सरकार ने किया है. और फिर मैं कहता है इसे इस माफिया को मिट्टी में मिला देंगे. हे शब्द ऐकताच संपूर्ण सदनात एकच खळबळ उडाली. त्यावेळी अनेकांना वाटलं होतं हा फक्त राजकीय इशारा असेल, पण पुढे जे घडलं त्यामुळे हे वाक्य पुन्हा एकदा चर्चेत आलं. 15 एप्रिल 2023 रोजी प्रयागराजमध्ये अतीक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांना पोलिसांच्या सुरक्षेत वैद्यकीय तपासणीसाठी नेलं जात होतं. पत्रकारांशी बोलत असतानाच अचानक गोळीबार झाला आणि काही क्षणात दोघांचाही मृत्यू झाला. या घटनेनंतर योगी आदित्यनाथ यांचे ते विधान पुन्हा चर्चेत आले. मित्रांनो, आज आपण योगी आदित्यनाथ यांच्या संपूर्ण जीवन प्रवासाची कहाणी जाणून घेणार आहोत. एक साधू उत्तर प्रदेश सारख्या देशातील सर्वात मोठ्या राज्याचा मुख्यमंत्री कसा बनला, त्यांनी राज्यात काय बदल घडवून आणले, त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील संघर्ष, यश, वाद आणि भविष्यातील शक्यता काय आहेत, हे सर्व आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेणार आहोत. योगी आदित्यनाथ यांचा जन्म 5 जून 1972 रोजी झाला. त्यांचं मूळ नाव होतं अजय मोहन सिंग बिष्ट. त्यांचं गाव पंचूर हे उत्तराखंडामधील पौरी गढवाल जिल्ह्यात आहे. त्यांचे वडील आनंद सिंग बिष्ट हे वन विभागात कार्यरत होते. घरची परिस्थिती साधी होती. अजय हे 7 भावंडांपैकी एक होते. लहानपणापासूनच ते अभ्यासू, शिस्तप्रिय आणि जिद्दी स्वभावाचे होते. त्यांनी गणित विषयातून BSc पर्यंत शिक्षण पूर्ण केले. मात्र त्यांचं मन पारंपरिक नोकरी किंवा व्यवसायात रमलं नाही. त्यांना अध्यात्म, समाजकार्य आणि सार्वजनिक जीवनाकडे अधिक ओढ होती. 1994 मध्ये अवघ्या 22 वर्षी ते गोरखनाथ मठात दाखल झाले. गोरखनाथ मठाचे प्रमुख महंत अवैद्यनाथ यांचे ते शिष्य बनले. याच काळात अजय मोहन सिंग बिष्ट हे योगी आदित्यनाथ म्हणून ओळखले जाऊ लागले. पुढे त्यांनी संन्यास स्वीकारला आणि पूर्ण वेळ मठाच्या कार्यात स्वतःला झोकून दिले. मात्र त्यांच्या आयुष्याची दिशा केवळ धार्मिक क्षेत्रापुरती मर्यादित राहिली नाही. 1998 मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला. गोरखपूर लोकसभा मतदारसंघातून ते खासदार म्हणून निवडून आले. तेव्हा त्यांचं वय फक्त 26 वर्ष होतं. त्या काळात ते भारतातील सर्वात तरुण खासदारांपैकी एक होते. यानंतर त्यांनी सलग 5 वेळा गोरखपूरमधून लोकसभा निवडणूक जिंकली. पूर्व उत्तर प्रदेशात त्यांचा प्रभाव सातत्याने वाढत गेला. 2002 मध्ये त्यांनी हिंदू युवा वाहिनी या संघटनेची स्थापना केली. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी स्थानिक प्रश्न, सामाजिक प्रश्न आणि कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यांवर काम सुरू केले. गोरखपूर आणि आसपासच्या भागात गुंडराज संपवण्यासाठी त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. योगी आदित्यनाथ नेहमी म्हणतात की मठ आणि मंदिर हे केवळ पूजेची ठिकाणे नसून समाजाला न्याय देण्याचे आणि लोकांच्या अडचणी सोडवण्याचे केंद्र आहे. मार्च 2017 मध्ये उत्तर प्रदेशच्या राजकारणात ऐतिहासिक घडामोड घडली. भाजपला प्रचंड बहुमत मिळालं आणि योगी आदित्यनाथ यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली. अनेकांना अपेक्षा नव्हती की भगवाधारी साधू उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री बनेल. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास दाखवला. मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्याच दिवसापासून योगी आदित्यनाथ यांनी एक गोष्ट स्पष्ट केली: उत्तर प्रदेशमध्ये आता गुन्हेगारांना मोकळीक मिळणार नाही. यानंतर राज्यात मोठ्या प्रमाणावर कारवाया सुरू झाल्या. भूमाफिया, गुन्हेगार, खंडणीखोर आणि बेकायदेशीर मालमत्ता उभारणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली. अनेकांच्या मालमत्तांवर बुलडोझर चालवण्यात आले. याच काळात योगी आदित्यनाथ यांची बुलडोझर बाबा अशी प्रतिमा निर्माण झाली. अतीक अहमद, मुन्ना वाजपेयी, विक्की मिश्रा आणि इतर अनेक कुख्यात गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली. सरकारचा संदेश स्पष्ट होता: एकतर जेल किंवा जमीन. उत्तर प्रदेशमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य निर्माण करण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले. त्याचबरोबर राज्यात गुंतवणूक वाढावी, उद्योग यावेत, रोजगार निर्माण व्हावेत यासाठीही त्यांनी विशेष प्रयत्न सुरू केले. ग्लोबल इन्व्हेस्टर समिट, एक्सप्रेसवे, विमानतळ, मेट्रो प्रकल्प आणि औद्योगिक कॉरिडॉर यांच्यासारख्या अनेक प्रकल्पांना गती देण्यात आली. मात्र जशी योगी आदित्यनाथ यांची लोकप्रियता वाढत गेली तशा पक्षांतर्गत चर्चाही वाढू लागल्या. माध्यमांमध्ये वारंवार अशा बातम्या येत होत्या
की योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री पदावरून हटवून केंद्रात बोलवलं जाऊ शकतं. त्यांच्या जागी अमित शहा यांचे विश्वासू नेते आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना मुख्यमंत्री केलं जाऊ शकतं, अशाही चर्चा सुरू होत्या. काही राजकीय विश्लेषकांच्या मते भविष्यात योगी आदित्यनाथ हे पंतप्रधान पदाचे संभाव्य दावेदार ठरू शकतात. यामुळे भाजपमधील काही गट आणि योगी समर्थक गट यांच्यातील मतभेदांच्या चर्चाही वेळोवेळी रंगत आल्या. अमित शहा यांचा गट योगी आदित्यनाथ यांच्या कारभारात अडथळे निर्माण करत असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात होत होत्या. मात्र योगी आदित्यनाथ देखील काही कमी नव्हते. त्यांनी पक्षांतर्गत विरोधकांना थेट राजकीय उत्तर दिलं. स्वतःचा जनाधार, संघटनात्मक ताकद आणि लोकप्रियता यांच्या जोरावर त्यांनी आपलं स्थान अधिक मजबूत केलं. 2022 मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका झाल्या. योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजपने पुन्हा एकदा मोठा विजय मिळवला. भाजपने 255 जागा जिंकल्या आणि योगी आदित्यनाथ सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले. या निकालानंतर योगी आदित्यनाथ यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याशिवाय भाजपकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. कारण पक्षाला एवढं मोठं बहुमत त्यांच्या नेतृत्वाखालीच मिळालं होतं. यानंतरही त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या तसेच विकासाचा अजेंडा कायम ठेवला. मात्र 2024च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला मोठा धक्का बसला. 80 पैकी फक्त 33 जागांवर भाजपला विजय मिळाला. अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी पक्षाने 37 जागा जिंकल्या. काँग्रेसला 6 ते 7 जागांवर यश मिळाले. इंडिया आघाडीने उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला मोठे आव्हान दिले. या निकालानंतर राजकीय चर्चेला पुन्हा उधाण आले. मोदीनंतर भाजपमधील सर्वात प्रभावशील नेता कोण, योगी आदित्यनाथ की अमित शहा? अनेक राजकीय विश्लेषकांच्या मते लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची निवड करताना योगी आदित्यनाथ यांना पूर्णपणे विश्वासात घेतलं गेलं नव्हतं. योगी आदित्यनाथ यांच्याशी अपेक्षित पातळीवर चर्चा झाली नव्हती. त्यामुळे त्यांनी निवडणूक प्रचारात अपेक्षेइतकी आक्रमक भूमिका घेतली नाही, अशाही चर्चा झाल्या. आजही योगी सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात काही मुद्द्यांवर मतभेद असल्याच्या चर्चा वेळोवेळी समोर येत आहेत. काही राजकीय वृत्तांतानुसार केंद्रातील नेतृत्व योगी विरोधी गटांना अधिक बळ देत असल्याचं बोललं जातं. तर दुसरीकडे काही अहवालांमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ काही महत्त्वाच्या प्रस्तावांवर आणि फाईल्सवर अंतिम निर्णय घेताना विशेष सावधगिरी बाळगत असल्याचंही म्हटलं जातं. मात्र या सर्व चर्चा दरम्यान एक गोष्ट निश्चित आहे, योगी आदित्यनाथ आज भाजपमधील सर्वात प्रभावशाली आणि जनाधार असलेल्या नेत्यांपैकी एक मानले जातात. आता संपूर्ण देशाचं लक्ष 2027च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांकडे लागलं आहे. परंतु 2027च्या विधानसभा निवडणूक 2022 एवढी सोपी नाहीये. त्यांच्या समोर समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव, पीडीए म्हणजेच पिछडा, दलित, अल्पसंख्याक, आदिवासी व अन्याय झालेले अगडी असे सामाजिक समीकरण देखील आहे. जर योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजप पुन्हा मोठ्या बहुमताने सोबत आले तर भविष्यात नरेंद्र मोदी नंतर पंतप्रधान पदाच्या शर्यतीत त्यांचा दावा अधिक मजबूत होऊ शकतो, असं अनेक राजकीय निरीक्षक म्हणतात. पुढील काही वर्षांमध्ये भारतीय राजकारणात ते कोणती भूमिका बजावतील हे पाहणं अत्यंत उत्सुकतेचं ठरणार आहे. मित्रांनो, ही होती योगी आदित्यनाथ यांच्या जीवन प्रवासाची कहाणी. एक साधू ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असा हा प्रवास. त्यांच्या समर्थकांच्या मते त्यांनी राज्यात कायदा सुव्यवस्था मजबूत केली, तर विरोधक त्यांच्या काही धोरणांवर टीका करतात. मात्र यात शंका नाही की त्यांनी उत्तर प्रदेशच्या राजकारणावर मोठा प्रभाव टाकला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा आणि अशाच रोचक राजकीय कथा पाहण्यासाठी आमच्या सोबत जोडलेले राहा. धन्यवाद.